गेल्या 2 दिवसापूर्वी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मत चोरीचा गंभीर आरोप करत एकच खळबळ उडून दिली। मत चोरी कशा पद्धतीने करण्यात आली याचे पुरावे देत राहुल गांधींनी दिल्लीत एका प्रेझेंटेशन देखील दिलं। यामध्ये त्यांनी मत चोरीचा दाखला देत पुराव्यासह पोलखोल केली। मत चोरीच्या आरोपानंतर आता शरद पवारांनी मोठा दावा केला। पवारांच्या या दाव्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। नेमकं काय म्हणाले शरद पवार, चला तर बघूयात। मला आठवतंय, विधानसभा निवडणुकीच्या आधी 2 लोक मला दिल्लीमध्ये भेटायला आले। त्यांची नावे आणि पत्ते माझ्याकडे आता नाहीत। दोघांनी मला सांगितलं की महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो। मात्र मला आश्चर्य वाटलं आणि निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला थोडीशी शंका नव्हती। असे लोक भेटत असतात, पण मी दुर्लक्ष केलं। मग त्या 2 लोकांनी राहुल गांधी यांच्याशी भेटून त्यांनी चर्चा केली आणि त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं त्यांनी राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं। त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झालं। हा आपला रस्ता नाही, लोकांचा जो काही निर्णय असेल तो स्वीकारू असं ठरवल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। मग शरद पवार यांच्या वक्तव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुजोरा दिला। मला माहिती अशी आहे की 2 व्यक्ती शरद पवारांकडे गेले होते। त्यांनी मतदार याद्या मॅनिप्युलेट करून देऊन अमुक सीट निवडून देऊ आणि त्यासोबतच तुमच्या 160 जागा निवडून देऊ असं आश्वासन त्यांनी साहेबांना दिलं। पण मला पवार साहेब माहिती आहे, त्यांचा यावर विश्वास बसला नाही। ते बोलले असं कसं होऊ शकतं, हे शक्य नाही। त्यामुळे त्यांनी हा विषय पुढे काही नेला नाही। 2 व्यक्ती आल्या होत्या हे उभ्या जगासमोर आणि भारताला सांगितलेलं आहे। मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पवारांपर्यंत पोहोचली होती, हे साहेबांनी सांगितल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। मात्र पवारांचा हा दावा म्हणजे फक्त राजकीय मुद्दा नाही, तर लोकशाहीतील पारदर्शकतेचा गंभीर प्रश्न आहे। 160 जागांची गॅरंटी देणं म्हणजे हा आकडा एवढा साधा नाही, तर सरकार बनवण्या इतका मोठा आहे। पण पवारांनी ती ऑफर नाकारली, हे लोकशाहीसाठी चांगलं पाऊल आहे असं अनेकांचं मत आहे। पण त्या 2 व्यक्ती कोण होत्या? त्यांनी आणखी कोणाला भेटण्याचा प्रयत्न केला का? आणि सर्वात महत्त्वाचं, अशा लोकांना एवढी ताकद कुठून मिळते? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात। त्यामुळे अशा प्रकरणाचा खरा तपास व्हायला हवा का, की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।